श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी, पुढील कथा सांगा मासी. उल्हास माझे मानसी, श्री गुरुचरित्र अति गोड. सिद्ध म्हणे नामधारक, कथा असे अति विशेष. एकता जाती सर्व दोष, ज्ञानज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपले पूर्वजन्म पुससी. सांगेन एक परियेसी, चांडाल जन्म होणार गती. पुण्य पापाची गती, आपले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण, याचे पासाव चांडाल वर्ण. उपजला असता तीहीन, जाती विभाग कर्मापरी. विप्र श्रिये पासी देखा, शूद्र जाये व्यभिचारिका. पिंड उपजे तो चांडालिका, सोलावे जाती चांडाल. हे मूल उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषाचे आचरण. तेने हीन जन्म घेणे, विप्रादिचारे वर्णासी. या दोषाचा विस्तार, सांगतो की सवित्सर. विप्रे करिता अनाचार, जन्महीन जाती पावे. गुरु अथवा माता पिता, सोडोनी जाय तत्वता. चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुलश्रेयसी. कुल देवता सोडोनी एका, पूजा करी अनिका. तो होय चांडाल देखा, सदा अनृत बोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रये मनोहरी. लटकेची आपण प्रमाण करी, तोही जन्म चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण. तोही चांडाल होय जाण, सदा शूद्र संपर्के. शूद्र स्त्रीशी सदा संग, नित्य असे दासी योग. गृह भांड तळती त्याग, तेने देव पितृक्रमे करी. तोही पावे ही नयोनी, जो का अग्नी घाली राणी. गाय वासरासी बिघडोनी, वेगळी करी तोही होय चांडाल. सोडी आपल्या जन्नी ते, आणि मारी लेकराते. वेगळे करी आपल्या सत्ते, तोही जन्म चांडाल. बैलावरी विप्र बैसे, शूद्रांना जे विहर्षे. चांडाल होय भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्र तीर्थास जाऊन, श्रद्धाधीन करी जाण. परान्न प्रतिग्रह घेणे, तोय होय चांडाल. षट कर्मे रहित विप्र देखा, कपिला गायीचे दुग्ध एका. न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाल योनी. तुळसी पत्रे अर्पोनी, पूजा करी दैवा लागोनी. शालिग्राम शूद्रे भजलिया, न सेवीच माता पिता. तेजी त्यासी न प्रतिपाळिता. चांडाल होय जन्मता, सप्तजन्मे कृमी होय. पहिली एक स्त्री असता, दुजी करोनी तिसी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता, अनेक सांगेन एक नवल. श्रमोनी अतिथी आला असता, वेद म्हणोनी अन्न घालिता. जन्म पावे हा तत्वता, चांडाल योनी परिसा. योग्य विप्राते निंदिती, अनेक जाती पूजिती. चांडाल योनी जाती, वृत्ती लोप केलिया. तळी विहिरी फोडी मोडी, शिवालयी पूजा तोडी. ब्राह्मणाचे घरे मोडी, तोही जन्म पतित कुळी. स्वामी श्रीयेसी, शत्रुमित्र विश्वाश्रेयश्री. जो करी व्यभिचारसी, तोही जन्मे पतिता गृही. दोघी श्रिया जयासी, त्यात ठेवी प्रपंचेसी. अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रासन दे तोही पतित होय. त्रिसंध्या समयी देखा, जो विप्रजेवी अविवेका. बाक देऊनी फिरेनिका, तो जन्म चांडाल योनी. राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोन. संध्याकाली करी शयन, तोही होय चांडाल. विश्वदेवकाली अतिथीसी, जो करी दृष्टोत्तरेसी. अन्न न देई तयासी, कुकुट जन्म होनी उपजे. गंगा तीर्थाची निंदा करी, एकादशीस भोजन करी. स्वामीस सोडी समरे, चांडाल योनी तया जन्म. श्री संभोगी पर्वणीसी, अथवा हरिहरा दिवशी. वेद शिकवी शूद्रासी, चांडाल योनी जन्म पावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात, पोई घालती ज्ञानवंत. तेथे विघ्न जो करीत, तोही जन्म चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैदकी, जाणोनी औषध दे आनिकी. तो होय महापातकी, चांडाल योनीत संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी.
जन्म चांडाल होय त्रिशुद्धी, वेदमार्ग त्यजिता विप्रे. श्री गुरुसी नर म्हणे कोणी, हरिहरा ते निंदे जाण. अन्य देवताचे करी पूजन, तो नर पतित होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आपले कर्म त्यजूनी मंद. अनेक कर्म आचरे सदा, तोही होय चांडाल. शूद्रापासूनी मंत्र शिके, त्यासी घडती सर्व पातके. गंगोदक शिरोदके, श्वानचर्मी घातली परी. विधवा स्त्रीशी संग करी, शिव्या देऊन तिथी जेववी घरी. श्रद्धा दिनी पिंड न करी, चांडाल योनी तो जन्मे. माता पिता गुरु दोषी, तो जन्मे चांडाल योनिसी. अनेक जन्म पाववंशी, उपजोनी येती परीसा. गुरुची निंदा करी हर्षी, सदा असे विप्रद्वेषी. वेदचर्या करी बहुवशी, तो होय ब्रह्मराक्षस. भजे आपण एक दैवत, तुझे देव निंदा करीत. तो होय अपस्मारित, दरिद्र रूपे पीडितसे. माता पिता गुरु वर्जुन, वेगळा होय श्री आपण. बेरड्याचे पोटी उपजून, रोगी होऊन राहतसे. सदा वेद दूषी आपण, अवमानित ब्राह्मण. कर्मभ्रष्ट होय आपण, मूत्रकृच्छ रोगी होय. लोकांचे वर्म कर्म आपण, सदा करी उच्चारण. हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगितसे. गर्भपात करी श्रेयसी, वांज होनी उपजे परियेसी. पुत्र झालिया मरती त्वरितेसी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराण, सांगता नायके जाण. अनेक जेविता दृष्टी आपण, बहिरट होनी उपजे. पतिता सवे करी इष्टती, गदर्भ जन्म पावती. त्यासी रस औषध घेती, मृगयोनी जन्मेतो. ब्रह्महत्या केली जरी, क्षयरोगी होय निर्धारी. सुरापानी ओळखा परी, श्यामदंत उपजेल. अश्ववध गोवध करिता, वांज ज्वरी होय निश्चिता. सवेची होय अनुतप्तता, दोष काही नाही त्यासी. विश्वासघातकी नरासी, जन्म होय ऐसा त्यासी. अन्न जेविता वाती उर्वशी, अन्नवैरी तो होय. सेवक एकाचा चाळवून, घेऊनी जातीचे जन. त्यासी होय जान बंधन, कारागृह भोगितसे. सर्प जाती मारी नर, सर्प योनी पुढे निर्धार. ऐसे दोष पार, आता तस्कर प्रकरण सांगेन. स्त्रिया ते चोरुनी घेऊनी जाय, मतिहीन जन्म होय. सदा क्लेशी आपण होय, अंती जाय नरकासी. सुवर्ण चोरी करी नर, प्रेम हव्यादी होय निर्धार. पुस्तक चोरिता नर, अंध होनी उपजे देखा. वस्त्र चोरी करी जरी, श्वित्री रोगी होय निर्धारी. गण द्रव्य चोरी करी, गंडमाळा होती तया. स्वासोच्छवासी असेल नर जरी, त्याची वस्तू कर चोरी. सदा वसे बंधन घरी, ब्रह्मांड पुराणी बोलिले असे. परद्रव्य अपहार देखा, परदत्ता प्रहार विशेषा. परद्वेषी नर एका, धान्य पुत्री होनी उपजे. अन्न चोरी केली देखा, गुल्मे व्याधी होय एका. धान्य करील तस्करी का, रक्तांग होय दुर्गंध शरीर. का एखादा तैल चोरी, तोही दुर्गंधी पावे शरीरी. परश्री बृहस्वपहारी, ब्रह्मराक्षस जन्म पावे. मोती माने करतने देखा, चोरी करी नर एका. हीन जातीसी जन्मनिका, पावे नर उदारा. पत्र शाखादी फळे चोरी, खरुजी होय परंपारी. रक्तांगी होय निर्धारी, गोचिड होय तो नर. कास्य लोह कार्पास लवण, तस्करिता नरा जाण. श्वेतकुष्ठ होय निर्गुण, विचारोनी राहटावे. देव द्रव्यापहारी देखा, देव कार्यनाश अपहार देखा. पंडुरोगी तो निका, फळ चोरी विद्रुपी. पर निक्षेप चोरी करी देखा, करिता होय सदा शोका. धन तस्कर उष्ट एका, जन्म पावे उदारा. फल चोरी होय वंचर, जल चोरीही होय कावळा थोर. गृहोपकरे तस्कर, काक जन्म तो पावे. मधु तस्कर उधारी, जन्म पावे होय घारी. गोरस करी चोरी, कुष्टी होय परियेसा. श्री गुरु म्हणती पतितासी, जन्म पावे ऐशिया दोषी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांतीपूर्वी बोलिले असे. परश्री अलिंगिया देखा, शत जन्म श्वाननिका. पुढे मागुती सप्तजन्मिका, भोगी दुःखा उदारा.
परश्रीयोनी पाहे दृष्टीने, जन्मे तो अंधत्वपणे, बंधू भार्या संपर्क करणे, कर्दभ जन्म तो पावे, तोही जन्म सोडूनी, निघूनी जाय सर्पयोनी, पुनः नरकी जाऊनी, नाना कष्ट भोगितसे. सखी भार्या सवे एका, मातुल्य श्री असे विशेखा, एखादा करी संपर्का, श्वानयोनी जन्म पावे, परश्रियाचे वदन, न करावे कदा अवलोकन, कुबुद्धी करिता निरीक्षेन, चक्षुरोगी होऊनी उपजे. आपण असे शूद्र जाती, विप्रश्रीशी करी रती, ती दोघेही कृमी होती, हे निश्चित उदारा. सदा शूद्र संपर्क करी, याची श्री व्यभिचारी, जन्म पावे हो कुतरी, महादोष बोलिलासे. ऐसे तया पतिता प्रती, श्री गुरु आपण निरोपिती, एकत होता ते विक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, एकता होय मन निर्मळ, जरी घडले एक वेळ, पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती ते विक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी, पश्चाताप होय जासी, पाप नाही सर्वथा. पाप असे थोर केले, अंतकरणी असे खोचले, त्यासी प्रायश्चित्त भले, कर्म विपाकी बोलिले. प्रायश्चित्ताची विधाने, सांगेन एका स्थिर मने, अनेक ऋषीची वचने, ते सांगेन एका तुम्ही. प्रथम व्हावा ब्रह्मदंड, तेने होय पापखंड, गोदाने सालंकृत खंड, अशक्त तरी द्रव्य पावे. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म पाप पावनिष्क, स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेने विधी द्रव्य द्यावे. यज्ञानकृत पापासी, पश्चातापे शुद्धी पर्येसी, गुरु सेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारी. नेनता पाप केलियासी, प्रायश्चित्त असे पर्येसी, प्राणायाम द्विशतेसी, पुण्यतीर्थी 10 स्नाने, 3 गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावे 2 गावे, सौम्य पातक याची भावे, जाती पापे पर्येसी. श्री पुरुष दोघात एक, करती पुण्य पाप दोष, दोघेही पडती घोषात, दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणि एक असे प्रकार, जेने पाप होय दूर, गायत्री जप 10 सहस्र, करावा तेने वेद मंत्र, याचे नाव गायत्री कुच्छ, महादोषी करी पवित्र, ऐसे करावे विचित्र, श्री गुरु सांगते ते विक्रमासी. प्रजापत्य कृच्छ देखा, असे विधी अति विशेषा, भोजन करावे मुक्त एका, अथवा यचित भिक्षा, उपवास करावे 3 दिवस, स्मरावे गुरुवचनास, येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्य. अति कृच्छ असे एक चित्ते मुनी एक, दोष असती सामान्य क, अज्ञानेच केलिया. अन्न घ्यावे सप्तविंशती ग्रास, सकाळी 12 रात्री 15, अथवा 2 अष्टग्रास, आयचित्त अन्न द्यावे. ऐसे सौम्य पातकासी, विधी असती पर्येसी, मास 1 नेमसी, अंजुली 1 जेवावे. उपवास 3 करावे देखा, प्रकार सांगे नानिका, 3 दिन उपोषका, घृत पारणे करावे. 3 दिवस घृत घेऊनी, क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू वक्षुनी, पुनः क्षीर 1 दिवस. एकदा असेल शक्त, तयासी असे एक व्रत, तिळगुळ लाया पीठ, उपवास 1 करावा. पूर्ण कृच्छ करायसी, पर्णोदक घ्यावे प्रति दिवशी, करावे तितके उपवासी, पश्चातापे प्राशान कीजे. कमल बिल्व अश्वत्थ, कुशोदक बिंदू नित्य, पान करावे सत्य, पूर्ण कुश पर्येसा. आणि एक प्रकार, करी चंद्रायन आचार, कुक्कुटाड प्रमाण आहार, ग्रास घ्यावे वर्धमानी. अमावस्येसी 1 ग्रास, पौर्णिमेसी 15, कृष्ण पक्षी उतरत, दुसरे माशी हविषी अन्न. आपले पाप प्रगटुनी, उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळुनी, पाप जाय उदारा. आता सांगेन तीर्थकृच्छ, यात्रा करावी पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत, स्नान मात्रे पापी जाती. वरकड तीर्थी गेली आसी, गायत्री जप सहस्रेसी, पाप जाय त्वरितेसी, अगस्ती वचन बोलिले असे. समुद्र सेतु बंदेसी, स्नान केलिया पर्येसी, मृण हत्या पापनाशी, कृतज्ञादी पातके. विधीपूर्वक शुचीसी, जप कोटी गायत्रीसी,
ब्रह्महत्या पापनाशी एकेती विक्रम एकचित्ते लक्ष गायत्री जप केलिया सुरापान पाप जायलया सुवर्ण चोरी केलिया 7 लक्ष जपावे अष्टलक्ष गुरु तल्पगासी गायत्री जपता पापनाशी आता सांगेन परियेसी वेदाक्षरी पाप दूर पवमान सुक्त चत्वारी पठन केल्या ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र उदारी एकमास जपावे सुरापानादी पातके जातील येणे सुक्तके शूनशे पानाम सुक्ते सुवर्णहरा पाप जाय पवमान शून्य सुक्त पठन करिता हविषोक्त मास एक पठत गुरुतल्पगादी कहरती पंचमास 6 मास मिताहर करुणी पुरुष सुक्ते कर्मनाश पंचमहापापे नासती त्रिमधु म्हणजे मंत्र सुक्त सुवर्णा त्रिनाश मंत्र जपावे नचिकेत समस्त पातकी प्रायश्चित्त नारायण पन्न देखा जपावे भक्तिपूर्वका नाशी पंचमहापातका प्रीतिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे भक्तीसी अगमर्शन त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय अपामद्यपन्नासी तद्विष्णू नाम सुक्तेसी जपती जे जन भक्तीसी सप्तजन्म पाप जाय आणि कसे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुत्तप्त होनी विशेषा पंचगव्य प्राशान कीजे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार विधी मंत्रे घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेतधेनूचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे एकेकाचे क्लप्त भावे सांगेन सर्व उदारा गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठ पर्व गोमय पवित्र क्षीर पावणे 2 क्षेर दधी 3 पाव घ्यावे घृत घ्यावे पावशेर पितुकेचे मिळवावे कुशनीर गीता मंत्र उच्चार विस्तारुनी सांगेन कुशासहित सारसे एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णू दुजा देखा मानसोक्त मंत्र तिसरा प्रजापती चतुर्थ उदारा पंचम गायत्री उच्चारा 6वी विभूती प्रणवपूर्वका ऐसे मंत्रुनी पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भाव अस्थिगत चर्मगत पूर्व पापे जाती उदारा गायी न मिळता इतके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी दर्शन मात्रे दोषनासी कपिला गायी उत्तम पंचमहापातक नावे ब्रह्महत्या सुरापान जाणावे सुवर्णस्तेय गुरुतल्पज्ञ जाणावे 5वा त्यासवे मिळालेला 4 पातकी देखा 5वा तया मिळता देखा त्या सहित पंचमहापातका आहे ती पापे परिसा सुरापानी ब्रह्मघातकी सुवर्णस्तेय गुरुतल्पकी 5वा महाघातकी जो सानुकूळ मिळतो ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियेसी श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा मिळेल शास्त्रज्ञ स्वधर्माचार्य अभिज्ञ त्याच्या अनुग्रही पापघ्न पुनीत होय उदारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियेसी सकल विप्रसंतोषी ज्ञान प्रकाशी होती श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी माता पिता गुरु दृषी तेने होय चांडाल जन्म आता सांगतो एक स्नान संगमी मास एक केलिया दोष जाती निशंक पूर्ण विप्रजन्म होसी पतित मने स्वामीसी तव दर्शन झाले अम्मासी कावळा आता मानसासी राजहंस तो होतसे तैसे तव दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे तारावे आता त्वा कृपा पात्रे शरणांगतासी परीस लागता लोखंडासी सुवर्ण होय तक्षणेसी सुवर्ण मागुती लोहासी केवी मिळे स्वामिया तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी अभिमंत्रोनी अम्मासी विप्रामध्ये मिळवावे एकोणित याचे वचन गुरु बोलती हासून तव देह जातीहीन विप्र केवी म्हणतील पतिताच्या गृहासी उपजोनी तू वाढलासी ब्रह्मत्व केव पावसी विप्रनिंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गांधीपुत्र
तपोबळी म्हणावे पवित्र म्हणे तो विप्र आपणा. ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे, त्याचे बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी आपणा. इंद्रादी सुरवरासी विनविता झाला परेसी, आपणा ते ब्रह्मर्षी म्हणायसे बोलितसे. देव म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी, जरी तो बोले ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू. मग त्या वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी, विप्र म्हणा आपणासी केले तप बहु काळ. वशिष्ठ म्हणे विश्वामित्र, क्षत्रिय तपास पात्र, देह टाकुनी मग पवित्र विप्रकुळी जन्मावे. मग तुझा होईल व्रतबंध, होईल गायत्री प्रबोध, तदी तू होसी शुद्ध ब्रह्म ऋषी नामे तुझे. काही केल्या न म्हणे विप्र, मग कोपला विश्वामित्र, वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी नवे कदा तामसी, अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी. वर्तता ऐसे के दिवशी विश्वामित्र कोपेसी, हाती घेऊनी पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी. विचार करीत माऊती मनी, जरी वदीन वशिष्ठ मुनी, आपणा तेन म्हणे कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सरिसी, आपण म्हणे ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वशिष्ठ मुनीस मारिता यासी फार दोष, म्हणून टाकी गिरीवरास भूमीवरी परियसा. अनुतप्त झाला अंतकरणी वसिष्ठे ते ओळखुनी, ब्रह्म ऋषी म्हणून पाचरिले तैवेळी. संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोलिला पवित्र, म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामिया. संतोषोनी वशिष्ठ तया लागी बोलत, म्हणे शरीर हे निप्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्र अंगीकारले सूर्यकिरणे देहा जाळिले, सहस्र किरणी तापले देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति सामर्थ्य अनुष्ठानी, पहिला देह जाळूनी नूतन देह धरिला. ब्रह्मर्षी तेथून विश्वामित्र झाला जाण, सकळासी मान्य महाराज. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी, ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणी तव देह विसर्जावा जन्मईह, अनुतप्त तो भाव ब्रह्मकुल भाविसी. ऐसे त्या पतितासी बोधिता गुरु परियेसी, लादले सुख त्यासी त्याच्या मानसी नाही काही. निदान सापडे दरिद्र्यासी, तो का सांडील संतोषी, अमृत सापडता रोगासी का सोडील जीवित्व. एखादे ढोर उपवासी पावे तृण बिडारासी, तेथून जावया त्यासी म्हणून नव्हे सर्वथा. तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी, न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणतसे. इतके होता ते अवसरी आली त्याची पुत्र नारी, म्हणू लागली अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळ येता श्रेयसी स्पर्शू नको म्हणे तेसी, कोपे करून मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी ती भार्या दुरुनी नामे गुरु पाया, पती माते सोडून या जातो आता काय करू. कन्या पुत्र मज बहुत तया कोण पाळीत, अम्मा सोडून जातो किमर्थ सांगा तयासी स्वामिया. जरी न सांगाल स्वामी त्यासी तेजीन प्राणपुत्रा सरसी, एरवी आपणा ते कोण पोशी अनाथ मी स्वामिया. एकूण तियेचे वचन गुरु बोलती हसून, त्या नरा ते बोलावून सांगता ते परियेसा. गुरु म्हणती पतितासी जावे आपल्या घरासी, पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते केवी गती होय. या संसारी जन्मोनिया संतोष व्हावे इंद्रिया, मग पावे धर्म काया तरीच तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना, करोनी तेसी तेजिता जाना महादोष बोलिजे. सूर्यभूमी साक्षीसी तुवावरिले श्रेयसी, तीस ते गीता महादोषी तू ते नवे गती जाण. श्री गुरु वचन ऐकून विन्वितसे कर जोडून, केवी होऊ जातीहीन ज्ञान होनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती याचे अंगे असे विभूती, प्रक्षाळावे लुप्त का हाती अज्ञानत्व पाविल. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यासी बोलावुनी, एका लुब्धका पाचारुनी आना अति त्वरितेसी. तया ग्रामी द्विज एक
करी उदीम वानिक तया ते पाचारिती एक तया पतिता सानिध्य श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन हस्तेसी स्तपन करी गा पतितासी होया सक्त संसारी आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन त्यावरी घालिता तक्षण गेली विभूती धुवोनी विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मोक पाहता श्रीपुत्राचे धावत गेला त्याजवळी अलिंगोनिया पुत्रासी भ्रांती म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही आला कौन कार्या ऐसा मनी विस्मय करीत निघून घरा गेला पतित सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करताती इतुके झाले कौतुक पाती नगर लोक विस्मय करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले ते विक्रम भारती मुनी जो का होता गुरु सानिधानी पुसत असे विनवोनी एका श्रुते एक चित्ते ते विक्रम म्हणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी नरोप द्यावा कृपेसी विनंती एक उदारा महापतीत जाती न जान तया ते दिदले दिव्य ज्ञान अंगदूता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुनी अम्मासी निरोपावे कृपेसी मनोनी लागला चरणासी भावभक्ती करुनिया ऐसे पुसेती विक्रम यती श्री गुरु तया निरोपिती त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा पार गुरुवचन एकोणी विन्वी तसे ती विक्रम मुनी दैव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा पर्येसी गुरु सांगता विस्तारेसी एकचित्ते अवतारा मनोनी सरस्वती गंगाधर श्री गुरु चरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृत कर्मविपाक भावार्थ अत्यंत ज्ञान प्रशस्त विमोचित पुन केले इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पांतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाखानी सिद्धनामधारक संवादे कर्मविपाक कथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।